नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या चॅनलवरती आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. या पद्धतीमुळे आपण इंग्लिश डायरेक्ट सेंटेन्सेस थ्रू शिकणार आहोत आणि क्विकली शिकणार आहोत. ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जे काही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आजपर्यंत ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि ते सगळी सेंटेन्सेस एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये सगळी सेंटेन्सेस लिहून घ्या आणि डेली त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. आणि काही आपण रूल्स अँड रेग्युलेशन जे आहे ते कंपल्सरी फॉलो करायचे आहे. ती रूल्स मी तुम्हाला सांगेल. आधी आपण सेंटेन्सेसला सुरुवात करूयात. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मला काम आहे. सपोज आपण कोणीतरी आपलं फ्रेंड आपल्याला बोलवतं आहे आणि आपण बोलतो आहे की मला काम आहे, तर ते सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? आय हॅव वर्क. आय हॅव वर्क. नेक्स्ट आहे, तुला काय पाहिजे आहे? तुला काय पाहिजे आहे? सपोज आपण कुठे गेलो आणि आपल्यासोबत छोटं बाळ आहे आणि ते आपण त्याला विचारतो आहे की तुला काय पाहिजे आहे? तर त्यासाठी आपण काय यूज करणार? व्हॉट डू यू नीड? व्हॉट डू यू नीड? नेक्स्ट आहे, कोण येत आहे? कोण येत आहे? आपण घरी गेलो आणि घर आपल्याला अतिशय छान नीटनेटकं दिसलं आणि सपोज काही छानसे जेवणाचे पदार्थ बनवलेले आहेत, तर आपण घरी गेल्यावर काय म्हणतो पटकन आईला की आई कोण येत आहे गं आज? एवढं छान सजवलं तू घर, एवढं खाण्यासाठी बनवलं, तर कोण येत आहे? कोण येत आहेसाठी आपण काय यूज करणार? हू इज कमिंग. हू इज कमिंग. नेक्स्ट आहे, तू कुठे भेटशील? तू कुठे भेटशील? आपण सपोज आपलं स्कूल सुटलं, कॉलेज सुटलं आणि आपण आपल्या फ्रेंडला बोलतो आहे की तू कुठे भेटशील बरं, आपण अभ्यास करूयात सोबत, तू कुठे भेटशील? तर तू कुठे भेटशीलसाठी आपण काय बोलणार? व्हेअर विल यू मीट? व्हेअर विल यू मीट? नेक्स्ट आहे, मी विसरलो किंवा मी विसरले. जर मुलगा असेल तर विसरलो आणि मुलगी असेल तर विसरले. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? आय फॉरगॉट. आय फॉरगॉट. नेक्स्ट आहे, चला जाऊ. चला जाऊ. आपण मस्त कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवला आणि आपण असं बोलतो आहे की चला जाऊ. तर चला जाऊसाठी काय आपण यूज करणार? लेट्स गो. लेट्स गो. ओके. नेक्स्ट आहे, मला आवडत नाही. मला आवडत नाही. सपोज आपण शॉपमध्ये गेलो आणि कोणीतरी आपल्याला सांगितलं की चल हे घेऊ आपण, तर आपण काय बोलतो? नको, मला आवडत नाही. तर आपण त्यासाठी काय यूज करणार? मला आवडत नाहीसाठी आय डोंट लाईक इट. आय डोंट लाईक इट. ओके. नेक्स्ट आहे, तुला भेटून आनंद झाला. तुला भेटून आनंद झाला. आपल्याला एक आपला जुना फ्रेंड किंवा कोणी असे खूप दिवसातून आपले रिलेटिव्ह भेटले, तर आपण त्यांना काय बोलतो की तुला भेटून मला खूप आनंद झाला. तुला भेटून आनंद झाला. तर त्यासाठी काय बोलणार आपण? नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. नेक्स्ट आहे, मला याची गरज आहे. मला याची गरज आहे. सपोज आपण काहीतरी बुक घेतो आहे आणि बुक शॉपला आपण बोलतो आहे की मला ते पुस्तक द्या, मला त्याची गरज आहे. तर मला याची गरज आहे साठी काय बोलणार आपण? आय नीड इट. आय नीड इट. नेक्स्ट आहे, तू ऐकू शकतेस का किंवा शकतोस का? सपोज आपण फोन केला आणि समोरच्याला ऐकू जात नाही आहे, तर आपण काय बोलतो की तू ऐकू शकतेस का किंवा शकतोस का? तर त्यासाठी काय आपण बोलणार? कॅन यू हिअर? कॅन यू हिअर? हे बघा, इंग्लिश आपल्याला जर सिरियसली ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे ना, त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही एक छानशी वही करा आणि त्या वहीमध्ये आजपर्यंतची जी मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहे, जी काही सेंटेन्सेस आहे त्यामध्ये खूप सोपी सोपी सेंटेन्सेस आहे, ती सेंटेन्सेस तुम्ही लिहायची आहे आणि ती सेंटेन्सेस तुम्ही डेली लिहिल्यानंतर ती डेली प्रत्येक पेज कमीत कमी 4 ते 5 वेळा 4 to 5 टाईम्स तुम्ही ती लाऊडली रीड करायची आहेत आणि जेव्हा आपण बोलू तेव्हा ती सेंटेन्सेस कंपल्सरी यूज करायची आहे. हा जो काही रूल आहे ना, हा तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचा आहे. बघा तुम्ही, नक्की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. पण आपण आधी इंग्लिश शिकण्याच्या आधी ठरवायचं की हां, मला नक्की शिकायचीच आहे. खरंच जर शिकायची असेल तर तुम्ही नक्की हे जे रूल्स आहेत हे फॉलो करा
आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ही सेंटेन्सेस बघा, हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी हाफ देते याचा स्क्रीनशॉट. ओके. अच्छा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत ही जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा हे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की शेअर करत जा आणि इंग्लिश बोलण्याची डेली प्रॅक्टिस करत जा. बघा, आपण ही जी पद्धत आहे या पद्धतीने नक्की आपण इंग्लिशची जी काही आपली जर्नी आहे ना ती लवकर आपण कंप्लीट करणार आहोत, लवकर आपण इंग्लिश शिकणार आहोत. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. बाय.